नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधकाम आणि विस्तारीकरणाचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. नाशिक हे पर्यटन, औद्योगिक आणि आध्यात्मिक अशा सर्व दृष्टीनं महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींना साजेसं विमानतळ नाशिकमध्ये असणं गरजेचं होतं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तसंच नवं विमानतळ नेमकं कसं असेल हेही त्यांनी सविस्तरपणे सांगितलंय. भविष्यातलं जे काही नाशिक आपण घडवतो, एकीकडे पर्यटन आहे, एकीकडे औद्योगिक नगरी आहे, दुसरीकडे आध्यात्मिक नगरी आहे, अशा सगळ्या गोष्टींना साजेसं एअरपोर्ट हे नाशिकमध्ये असणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकार आणि HAL यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला. कारण एअरपोर्ट HAL कडे याचं विस्तारीकरण आपण करू. ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये आता देशातलं प्रमुख शहर म्हणून आपल्याला नाशिककडे पाहता येणार आहे. अशा पद्धतीची सगळी इकोसिस्टीम येत्या काळात नाशिकमध्ये उभी राहतेय आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होतीये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. आपलं नाशिक हे औद्योगिक गुंतवणुकीचं हॉटस्पॉट झालेलं आहे. दावोसमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या 5ही जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक आणली गेली आहे. जवळपास 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, ज्यामधून 75,000 लोकांना रोजगार मिळेल आणि विशेषतः नाशिक करता 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही आपल्या दावोसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये आता देशातलं प्रमुख शहर म्हणून आपल्याला नाशिककडे पाहता येणार आहे. अशा पद्धतीची सगळी इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये येत्या काळामध्ये उभी राहते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होते. आपलं नाशिक हे औद्योगिक गुंतवणुकीचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपण जवळपास 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये आणली. आणि आताही डावोसमध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो, यावेळी डावोसमध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या 5ही जिल्ह्यांमध्ये आपण गुंतवणूक आणली. जवळपास 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, त्यातनं 75,000 लोकांना रोजगार मिळेल आणि स्पेसिफिक नाशिक करता 13,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या या डावोसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र एक पाऊल पुढे असल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 3 वर्षांमध्ये राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रात 1.512 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. हा आकडा 2024 मध्ये वाढून 3.705 दशलक्षांवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेमध्ये एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ हा सातत्यानं वाढतोय. तसंच जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनं, परदेशी टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहली, रोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न राज्य सरकारं आणि भारतीय दूतावासांच्या मदतीनं केले जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलंय. नागपूरमध्ये ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव पार पडला. उत्पादन असो, सेवा असो, सर्व क्षेत्रांमध्ये आता विदर्भाची प्रगती असं या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात सर्वांगीण औद्योगिक परिसंस्था असावी, यासाठी जिथं उद्योग कमी आहेत अशा जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यंदा दावोसमधून 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली. विदर्भासाठी जवळपास 4.25 कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. त्यामध्ये महाराष्ट्राचे असे जिल्हे जिथे जिथे उद्योग नाही आहेत अशा जिल्ह्यांमध्येही आम्ही गुंतवणूक आणलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. विशेष रूप से टेक्नोलॉजी के क्षेत्र में जो भी नवाचार देश और दुनिया में होता है उसको आप लाने की कोशिश करते हो. और ऐसा कहते हैं कि डेटा, AI और सेमीकंडक्टर ये 3 चीजें ऐसी है कि जो आने वाले समय में किसी भी देश की ग्रोथ को डिटरमिन करेगी. टेक्नोलॉजी का क्षेत्र यही ग्रोथ को ड्राइव कर सकता है. आणि या बातम्यांसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.